जय हिंद इन्कलाब मंडळी, मी बेधुंदकार गोविंदा पोलाट। मंडळी, एकीकडे हा महाराष्ट्र बदलापूरच्या प्रकरणामध्ये व्यस्त असताना, एकीकडे हा महाराष्ट्र स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये व्यस्त असताना, दुसरीकडे महायुती सरकारने या महाराष्ट्राला बर्बाद करण्यासाठी, या महाराष्ट्राची लुटालूट करण्यासाठी मोठा घोटाळा त्यांनी केलेला आहे। सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांच्या 17 कारखान्यांना महायुती सरकारने 2265 कोटी रुपयांचं कर्ज दिलं आणि हा पैसा या महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या खिशातून टॅक्सच्या रूपाने आलेला आहे, लक्षात ठेवा। आणि हायकोर्टाच्या ही बाब लक्षात आली आणि 2265 कोटी रुपयांचं जे कर्ज सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या 17 कारखान्यांना महायुती सरकारनं शासन हमीवर दिलं, त्या दिलेल्या कर्जावर हायकोर्टाने बंदी आणली आणि महायुती सरकारला हायकोर्टाने अक्षरशः फटकारलेला आहे, लक्षात ठेवा। 2022 आणि 23चा जेव्हा कॅगने विधानसभेत रिपोर्ट सादर केला तेव्हा सुद्धा महायुती सरकारला कॅगने फटकारलं होतं की महायुती सरकारचा आर्थिक धोरणामध्ये बेशिस्तपणा दिसून आलेला आहे। महाराष्ट्रावर 8 कोटी रुपयांचं कर्ज झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हा महाराष्ट्र कर्जबाजारी असताना, या महाराष्ट्रातले शेतकरी कर्जापायी आत्महत्या करत असताना, इथल्या पोरांच्या शाळांची परिस्थिती अत्यंत गंभीर असताना हे सरकार या महाराष्ट्राला कर्जबाजारी करून सोडणार आहे। कारण यांना माहिती आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुका संपल्यावर आपलं सरकार राहणार नाही, म्हणून जेवढी लुटालूट इथल्या महाराष्ट्रातील जनतेची करायची आहे तेवढी लुटालूट करून घ्या आणि वेगवेगळ्या प्रश्नांवर या महाराष्ट्रातील भोड्या भाबड्या जनतेला व्यस्त ठेवा। वेगवेगळे प्रकारचे महाराज लोक समोर आणा, त्यांच्या माध्यमातून वादग्रस्त विधानं करून घ्या आणि हिंदू मुस्लिम दंगलीमध्ये हा महाराष्ट्र व्यस्त करून ठेवा। त्याच जनतेची लुटालूट हे महाराष्ट्रातील सरकार बंद दाराआड करत आहे, लक्षात ठेवा। हे सरकार सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या खिशाला कैची लावणार आहे, एवढाच आशावाद व्यक्त करतो। जय हिंद, इन्कलाब जिंदाबाद।